वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. एक नेकलेस घेण्यासाठी मी आता दीपाकडे आलेले आहे, कारण उद्या आहे माझ्या चुलत दिरांचं लग्न आणि त्यांच्याच लग्नासाठी दुसरे एक दीर सुद्धा आमच्या घरी आलेले आहेत, मयूर दादा. आणि आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की आम्ही पहाटे 3:30 वाजता झोपलो आणि लेट झोपल्यामुळे सकाळी लेट उठलो. सकाळी 9:30 वाजता आम्ही घरातून निघालो. अंघोळ वगैरे करून देवपूजा करून आम्ही निघालेलो होतो. सगळ्यात मोठा टास्क होता तो म्हणजे मला गाडीत बसूनच मेकअप करायचा होता, कारण मला तिकडे वेन्यूवरती पोहोचून मेकअप करण्या इतका वेळ नव्हता. मी असा विचार केला होता की मी तिकडे गेल्याच्या नंतर साडी चेंज करेल, परंतु तिथे हॉटेल आणि व्हेन्यू हे खूप लांब-लांब होतं. त्यामुळे मला काही चेंज करायला वेळ नाही मिळाला. इथे अक्षयनी छान असा नाश्ता मला भरवला. नाश्ता झाल्यानंतर मी इकडे ऑलमोस्ट माझा मेकअप डन केलेला होता. देन आम्ही व्हेन्यूवरती पोहोचलो होतो. व्हेन्यूवरती पोहोचल्यानंतर सर्वांची भेट घेतली. त्यातच इथे रुद्राक्षी आणि रेयांशचा वेगळाच काहीतरी डान्स फॉर्म चालू होता. देन आम्ही वरातीत गेलो. वरातीमध्ये डान्स केला. इकडे वरमाईचा म्हणजेच माझ्या दोन्ही काकी-सासूंचा डान्स इकडे चालू होता. छान असा त्यांचा डान्स झाल्यानंतर ना आम्ही वरती गेलो, जिथे आमच्या ब्राईड आणि ग्रूमची एंट्री झाली. देन आपण पाहू शकता या दोघांची मस्ती काही संपायचं नाव घेत नव्हती. जोरजोरात अक्षता टाकत होते. देन आम्ही खाली आलो. इकडे पैठणची बस दिसली अक्षयला, ज्याच्यासोबत त्यानं फोटो काढले. आणि देन आम्ही गाडीमध्ये बॅग घेण्यासाठी आलो होतो, जी बॅग मम्मीला द्यायची होती. वेदांशीला आम्ही टबावरती बसवलं. अक्षय तिकडूनच निघून गेला होता, कारण त्याचं शूट होतं. इथे रियांशचे थोडेसे लाड केले. जेवण वगैरे झाल्यानंतर मी सुद्धा निघाले. थँक्स फॉर वॉचिंग माय मिनी व्लॉग गाईज.